चला मंडळी, घडामोडी घडतात, चर्चा तर होणारच। बघा पुढे काय बघा, ठाकरेंची शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष दिवसेंदिवस तीव्र होत चाललाय। मात्र असं असतानाही संजय राऊतांनी भाजपचे माजी मंत्री सुधीर मुनगंटीवारांचं कौतुक केलंय। हो, कौतुक केलं। युती तुटू नये यासाठी मुनगंटीवार आग्रही होते असं वक्तव्य राऊतांनी केलंय। राज्यातील राजकारणात जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळतोय। महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचे नेते एकमेकांवरती वेगवेगळ्या मुद्द्यावरून तुटून पडतात। त्यातच सध्या उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे। ब्रँड ठाकरेचा राज्यात आजही दबदबा आहे। हे दोन्ही ठाकरे बंधूंना दाखवून द्यायचंय। त्या दृष्टीने दोन्ही पक्षातील नेते प्रयत्न करतायत। इतकंच नव्हे तर सत्ताधारी महायुतीतील नेत्यांनीही त्यासाठी शुभेच्छा दिल्या। ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावरती माजी मंत्री आणि भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी सकारात्मक प्रतिक्रिया दिली होती। त्यामुळे ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी सुधीर मुनगंटीवार यांच्यावरती स्तुतिसुमनं उधळली आणि भाजपामध्ये नव्याने आलेल्या नेत्यांना टोले लगावण्याची संधी सुद्धा साधून घेतली। बघा, सुधीर मुनगंटीवार हे ज्येष्ठ नेते आणि भाजपच्या जुना फळीतले नेते आहेत। भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती तुटू नये म्हणून प्रयत्न करणारे ते नेते होते। त्यांच्या भावना महत्वाच्या आहेत। ते नवीन भाजपच्या पिढीला कळणार नाही, जे बाहेरून आलेले। त्याच्यामुळे सुधीर भाऊ जे बोलतायत ते त्याचं मी स्वागत करतो। संजय राऊतांच्या निशाण्यावरती सातत्याने सत्ताधारी पक्षाचे नेते असताना त्यांनी सुधीर मुनगंटीवार यांचं कौतुक केलं। युती तुटू नये यासाठी मुनगंटीवार यांनी प्रयत्न केल्याचं राऊतांनी सांगितलं। त्यामुळे सुधीर मुनगंटीवार काय म्हणतात याकडे सगळ्यांचंच लक्ष लागलं होतं। धन्यवाद। थोडंसं आजकाल राजकारणामध्ये एकमेकाविषयी चांगलं बोलण्याची पद्धत आता ही दुर्मिळ होते आणि आता या वातावरणात त्यांनी जर कौतुक केलं असेल तर मनापासून धन्यवाद। सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांना धन्यवाद दिले। सध्याच्या राजकीय वातावरणात सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये वैर निर्माण झालाय। मात्र दोन्ही बाजूच्या नेत्यांनी संजय राऊत आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यासारखं सामंजस्य दाखवलं तर राजकीय वातावरण मैत्रीपूर्ण व्हायला मदत होईल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।